गुड मॉर्निंग ईशा. सॉरी सर, मी खूप वेळ झोपले ना. तुम्ही उठवलं का नाहीत मला? कशाला उठवायचं होतं? अहो सर, असं कसं? चहा आणि ब्रेकफास्ट बनवायला नको का तुमच्यासाठी? सर, माझी आई रोज बनवते माझ्यासाठी आणि बाबांसाठी. सर तुम्ही बसा इथेच, मी आणते ब्रेकफास्ट. ईशा मॅडम, कॉफी तयार आहे, या बस. सर मला उठवायचंच ना, मी केलं असतं सगळं. कशाला उठवायचं? इतकी दमून झोपली होतीस तू, तुलाही आराम मिळाला पाहिजे ना. मला सांग, तुझी झोप झाली का व्यवस्थित? हो सर. पण सर तुम्ही रात्री कधी आलात कळलंच नाही मला. सॉरी, पण तुमची वाट बघता बघता झोप लागली मला. सॉरी कशाला? सॉरी. अरे चला, मला तर निघायला पाहिजे. सर तुम्ही लगेच निघालात ऑफिसला? हो, खूप कामं पेंडिंग राहिली दिशा, ती संपवली पाहिजे. सर नका ना जाऊ. मिसेस सरंजामे, तुम्हाला आता या गोष्टींची सवय करून घेतली पाहिजे. आणि तुला काही लागलं तर एकटी नाही आहेस तू घरात. आईसाहेब आहेत, इतर नोकर मंडळी तुझ्या मदतीला आहेत, आणि त्यातनंही काही तुला वाटलं तर मला फोन कर. ओके? तुम्हाला माहितीये, काल ना मला कोणीतरी खूप सुंदर चाफ्याची फुलं गिफ्ट दिली. ईशा, असं जर परत कोणी कधी काही दिलं तर घ्यायचं नाही. ओके? पण का? कोणी दिलं होतं? ते जाऊ दे, पण असं जर परत काही घडलं तर मला फोन करायचा. चल, मी निघतो. ईशा. सर मी परत नाही घेणार असं गिफ्ट. सर खरंच. त्याच्यासाठी नाही. मग? ही सवय कधीच तुटणार नाही. येतो. सर. सर काय झालं? काही काम आहे का? कशी धावत धावत का आलीस? सर ते बाय म्हणायला आले. बाय. बाय. नीट जा. बाय.
इथे? ईशा, ईशा, अरे कुठे गेली? एक्सेल. एक्सेल. इनहेल. सोनियाताई, तू नाही, मला वाटलं की ते कोणाच्याही रूम मध्ये जाण्याआधी नॉक करतात. नॉक. ओ सॉरी हा, म्हणजे दरवाजा वाजवतात. असे बेसिक मॅनर्स असतात ईशा. ओके, लक्षात ठेव. सॉरी, मला वाटलं ही माझीच रूम आहे. ऍक्च्युली ह्या घरात मला माझी रूमच नाही सापडत आहे. वाव, हाऊ स्टुपिड इज दॅट. पण म्हणून काय तुझ्या चाळीमध्ये जसं कुठल्याही रूम मध्ये घुसतात तसं घुसायचं नाही. आय कॅन अंडरस्टँड. तुमच्या चाळीची सगळ्या घराची सगळी दारं दिवसभर उघडी असतात, पण म्हणून काही विदाऊट नॉक करता जायचं नाही. साऊंड्स टोटल एलएस. पण हे असं इथे चालणार नाहीये. ओके, दिस इज सरंजामे हाऊस. द सरंजामे हाऊस. गॉट इट? सॉरी सोनियाताई. ए, मी तुझी ताई वगैरे नाहीये. हा, डोंट कॉल मी ताई अँड ऑल. कॉल मी सोनिया. ओके? सॉरी, पुन्हा नाही असं होणार. गुड. नाउ गो. कॉन्सन्ट्रेशन. ईशा, इथे काय करतेस? आता मी तुझ्या खोलीत जाऊन आले. हो, मी माझीच रूम शोधत होते. असं झालं वय. बर, आणि उठलीस कधी तू? विक्रांत गेले? हो, त्यांना सोडूनच आत आले आणि रूमकडे जायचा रस्ता विसरले. बरं बरं, हसू दे. अगं नवीन घर आहे ना, म्हणून असं झालं असेल. होईल सवय हळूहळू. बरं मला सांग, तुला नवीन जागेत झोप लागली ना? हो. तुला एक गंमत सांगू का? मला सुद्धा काल अगदी शांत झोप लागली. अगदी उठल्या उठल्या इतकं ताजंतवानं वाटलं ना, गेल्या अनेक वर्षात असं वाटलं नव्हतं. पण आईसाहेब, मी सांगते तुला, म्हणजे आता तू आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहेस, तेव्हा तुला सांगायला काहीच हरकत नाही. आमची राजनंदिनी जेव्हा गेली ना, तेव्हापासून हे असं सुरू झालं. ती अशी अचानक गेली आणि तेव्हापासून माझी झोपच उडाली. पण आज इतक्या वर्षांनी मला अगदी शांत झोप लागली. तुझा पायगुण असेल कदाचित. तुझ्या येण्यामुळे विक्रांतच्या आयुष्यातला गेलेला आनंद परत आला, या विचाराने सुद्धा मला झोप लागली असेल. ईशा, राजनंदिनी गेल्यापासून विक्रांतच्या आयुष्यात जे सुख आलं नाही, ते सगळं सुख तू त्यांना देशील, हो ना? येस मिस्टर खंडेलवाल. नाही, आज ॲक्च्युली मीटिंग पॉसिबल नाही आहे, कारण सर ऑफिसला येणार नाही आहेत.
मी एक काम करते, मी दिवसभरात त्यांच्याशी बोलून घेते आणि कन्फर्म करते. इज दॅट ओके विथ यू? ओके, थँक्यू, बाय. सर, गुड मॉर्निंग मायरा. गुड मॉर्निंग. तुम्ही आज ऑफिसला कसे आलात? व्हॉट यू मीन? हे ऑफिस अजूनही माझंच आहे ना? ऑफकोर्स, पण लग्नानंतरचा पहिला दिवस आहे तुमचा मध्ये, सो आय थॉट तुम्ही येणार नाही. मला माहिती आहे खूप महत्वाच्या मीटिंग लाईन आहे. आजची पहिली मीटिंग खंडेलवालांची, बरोबर? ऑफकोर्स, आय मीन मी आत्ताच बोलत होते त्यांच्याशी, पण आय थॉट तुम्ही ऑफिसला येणार नाही, सो मी कॅन्सल करून टाकली मीटिंग. नाही, कन्फर्म कर. मला माहिती आहे या लग्नाच्या धावपळीत खूप कामं पोस्टपोन झालेत आणि मला अजून करायची नाही. कन्फर्म कर मीटिंग. ऑफकोर्स आय विल डू दॅट राईट अवे. ईशा, हॅलो सर, बोल. पोचलात ऑफिसला? हो, जस्ट या. पोचलो. एक मिनिट. सर, काय म्हणतेस? वेळ काय सांगायची त्यांना? हा? वेळ व्हॉट टाइम? सर काही नाही, तुम्ही जेवायला घरी येणार आहात का? या वन सेकंड. आज दुपारी नाही ग? सर, संध्याकाळ चालेल का ते विचारतायत? नाही, मी लंच बद्दल म्हणतच नाहीये. मीटिंग साठी संध्याकाळ चालेल का? मायरा, मी काहीतरी बोलतोय ना. मग नाही सर, तुम्ही डिनरला येणार आहात ना घरी पण? अच्छा, काय स्पेशल? हो सर, मी आज स्वतः जेवण बनवणार आहे तुमच्यासाठी. इज इट? आय विल गेट बॅक टू यू सर. मग नक्की येणार मी. ओके सर, बाय. बाय. काय झालं? काही नाही, वेळ विचारायची होती फक्त. अर्ध्या तासानंतरची ठरव. आणि झेंडे कुठे आहेत? ते कामानिमित्ताने बाहेर गेलेत, यायला उशीर होईल बहुतेक. ठीक आहे, तू आतमध्ये जाऊन कन्फर्म कर मीटिंग. मी आलो. झेंडे कुठे आहात? गुड मॉर्निंग मिस्टर निमकर. नमस्कार. इज एव्हरीथिंग ओके? काय मॅडम, आपलं ठरलं होतं ना बैठकीमध्ये की ह्या लग्नात मी माझ्या परीनं होईल तेवढा खर्च करणार. त्यामुळे म्हटलं आता लग्न झालं, आता पुढचं बघावं नाही का, म्हणून मला प्लीज सांगता का किती खर्च झाला लग्नाचा? आर यू शुअर? हो. वन सेकंड. मिस्टर निमकर, जेन्युइनली हे नेसेसरी नाहीये, पण तरी तुम्ही इन्सिस्ट करताय म्हणून मी तुम्हाला सांगते की लग्नाचा खर्च झालाय 10,50,01,02 रुपये. हा? मिस्टर निमकर, तुम्ही ह्याच्यात कॉन्ट्रीब्यूट केलंच पाहिजे असं नेसेसरी नाहीये. सो मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही हा विचार नका करू प्लीज. हे बघा, विक्रांत सरांसाठी हे पैसे खूप नाही आहेत, पण तुमच्यासाठी ही रक्कम खूप मोठी आहे हे माहिती आहे मला, आणि म्हणूनच मी म्हणतेय की तुम्ही नाही कॉन्ट्रीब्यूट केलं तरीही चालेल. हो, बरोबर आहे तुमचं, पण मायराजी, अहो ह्यातला अर्धा खर्च करणं सुद्धा माझ्या कुवती बाहेरचं आहे, माहिती आहे मला, पण माझ्याकडून होईल तेवढे जास्तीत जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करीन मी. मिस्टर निमकर, तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केलंच पाहिजे असं कंपल्शन नाहीये. मी फक्त इन्फॉर्म करते तुम्हाला. मायराजी, मला माहिती आहे हे सगळं माझ्या कुवती बाहेरचं आहे, पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून माझ्याकडून होईल तितके जास्तीत जास्त पैसे देण्याचा मी प्रयत्न करीन, कारण मला माहिती आहे 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है. तुम्ही काळजी करू नका. काय करतेस तू?
जयदीप सर. व्हॉट सर? ओ सॉरी, जयदीप भाऊजी. व्हॉट भाऊजी? हो म्हणजे आता तुम्ही भाऊजी झालात ना जयदीप सर. या राईट राईट. पण पण भाऊजी? हो आणि मी तुमची वहिनी. व्हॉट? तू माझी वहिनी? एवढी छोटी माझी वहिनी? मग तुम्हाला काही वेगळं म्हणत असेल तर ते म्हणा. म्हणजे फ्रेंड. जर मी तुम्हाला फ्रेंड सारखी वाटत असेल तर फ्रेंड म्हणा. मग मी तुम्हाला भाऊजी म्हणणारे ठरलं. येस भाऊजी. आणि मी तुला म्हणणार माय फ्रेंड वहिनी. ओके? हे आपण कसं काय केलं? माहित नाही. झालं. ग्रेट. मला आवडलं. इंटरेस्टिंग. वन्स मोर. चल परत करूया. चल. कुठे नेताय? मला ब्रेकफास्ट बनवायचा आहे जाऊन. व्हॉट? तू ब्रेकफास्ट बनवणार आहेस? इथे काम करायला वेगळी माणसं आहेत माय फ्रेंड वहिनी. हो पण आज माझा पहिला दिवस आहे इथे आणि मला तो स्पेशल बनवायचा आहे. माय फ्रेंड वहिनी तू जरा माझं ऐकशील का? चल चल चल. कम 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 अहो, कम पण कुठे कम नेताय? कम 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 भाऊजी? माय फ्रेंड वहिनी कम. मी विचारीन तेवढंच सांगायचं. हं? बोल. साहेब मी काहीच केलं नाही. काहीच केलं नाही? हा बोल तर पोचलीस ना तू. बोल नाव सांग. कुणी सांगितलं तुला? सांग. मला नाव नाही माहितीये. मला फक्त पत्ता दिलेला तिथं फुलं पोचवायला सांगितलेली. आई शपथ साहेब मी काही केलं नाही. लास. त्याला काय माहित नाही. जाऊ दे त्याला. काय चाललंय तुझं? तुला अजून पत्ता मिळाला नाही? नाही. तू मला त्या चालिंदर पर्यंत पोहोचायला पाहिजे असलास. आज रात्रीपर्यंत जर तू सापडला नाही तर मी घरी जाणार नाही. मी करतोय, प्रयत्न करतो. काल रात्री तुला सांगितलं होतं सकाळपर्यंत तू त्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेस. मी बघतो. ईशाच्या जीवाला धोका आहे तुला कळतं ना? कळतंय मला विक्रम. मी बघतो. बघतो. ईशाच्या जीवाला काही झालं ना माझ्यासारखा वाईट माणूस नाही. वाट बघतोय मी.